नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. श्री अगस्त्यवर खूप चिडलेली असते. अगस्त्य तिला समजवत असतो. अगस्त्य तिला म्हणतो की श्री, कधी कधी तू ना खूप बायकोसारखी वागतेस अगं. श्री ओरडून म्हणते, बायकोच आहे तुझी. अगस्त्य घाबरून म्हणतो, हो हो बायकोच आहे, तू बायकोच आहे. पण ऐक ना श्री, आपण जेव्हा खानावळीत काम करायचो तेव्हा त्या गल्लीतल्या मुली माझ्याकडे बघायच्या बघ, त्यांच्यावर सुद्धा तू अशीच चिडायची. तेव्हा तर तू बायको नव्हतीस ना, मैत्रीण होतीस ना माझी, मग कसं काय? श्री चिडून म्हणते की ते मला काय माहिती नाही. आणि ती हात पुढे करून म्हणते की तू मला वचन दे, परत तू असं दुसरं कोणाच्या हातात हात देणार नाही. अगस्त्य हसत म्हणतो की अगं काय, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का श्री? श्री त्याच्याकडे रागाने बघायला लागते. मग अगस्त्य म्हणतो की हां, दिलं वचन, तुझ्याशिवाय माझा हात. श्री त्याला थांबवते आणि म्हणते की थांब, माझ्यापेक्षा अजून एका व्यक्तीचा तुझ्यावर अधिकार आहे. अगस्त्य विचारतो की कोण? श्री सांगते की बाईसाहेबांचा. त्यामुळे वचन दे, मी आणि बाईसाहेब सोडून दुसरं कोणालाही तू हात पकडू देणार नाही. अगस्त्य वचन देत म्हणतो की बरं, आणि मग तो तिथून जायला लागतो. श्री त्याला थांबवत त्याच्याजवळ बसते आणि म्हणते की अगस्त्य, मी अजिबात चेष्टा करत नाही, एकदम सिरियसली बोलते. मला माहिती आहे बायको आणि मैत्रीण म्हणून माझं तुझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे, पण आईचं स्थान कायम वेगळं असतं. तुला माहिती आहे ना पप्पा कसे बोलतात माझ्याबद्दल, पण आईने कधीच असं केलं नाही माझ्याबरोबर. पप्पा कितीही बोलले तरी आईने तिचं प्रेम कमी नाही केलं. आणि तू त्यांच्यावरच रुसून बसला आहे. ज्या बोटाला धरून आईने चालायला शिकवलं आपल्याला, तो हात असा कधीच सोडायचा नसतो. आणि ती म्हणते की माझं एक ऐकशील का? असं म्हणून ती अगस्त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की आता ऑफिसला जाण्यापूर्वी तू बाईसाहेबांशी बोल, म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि बाईसाहेबांनाही. अगस्त्य हसायला लागतो. श्री रागाने म्हणते की आता यात दात काढण्यासारखं काय आहे? अगस्त्य हसत म्हणतो की फिर से बोलता हूँ मैं, मेरा वचन ही मेरा शासन है. असं म्हणून दोघेही हसायला लागतात. दुसरीकडे आपण पाहतो की शुभ्रा तिच्या खोलीमध्ये बाहेर बघत उभी असते. तेव्हा विशू तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो. तो रोजसुद्धा घेऊन आलेला असतो. ब्रेकफास्टचं ट्रे तिथे बेडवर ठेवून तो शुभ्राला रोज द्यायला जातो. पण त्याला काहीतरी आठवतं आणि तो तिथेच थांबतो आणि पळतच तिथून बाहेर निघतो. शुभ्रा मागे वळून पाहते तर तिचं लक्ष ब्रेकफास्टच्या ट्रेकडे जातं. ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत उभी असते. तेव्हा तिथे विशू येतो आणि तो गुडघ्यावर खाली बसून हातामध्ये रोज घेऊन शुभ्राला म्हणतो की डार्लिंग. पण शुभ्रा काहीच न बोलता तिथून बाजूला जाते. विशू उठून ब्रेकफास्टचा ट्रे हातामध्ये घेऊन म्हणतो की शुभ्रा, हे बघ तुझ्यासाठी किती मस्त ब्रेकफास्ट आणला आहे, एकदम रॉयल, विथ ब्लॅक कॉफी अँड स्वीट जेली. शुभ्रा खाली बेडवरती बसत रागाने म्हणते की बस यार विशू, मी सांगितलं ना मला नको आहे आणि मला भूक पण नाही आहे. विशू म्हणतो की अगं पण लागली होती ना भूक लागली होती म्हणूनच तर हे हाताला लागलं ना, म्हणजे मला श्री म्हणाली. तर शुभ्रा रागाने म्हणते की माझ्यासमोर सारखं त्या श्रीचं नाव घ्यायचं नाही हा. आणि ती उठून उभं राहते आणि म्हणते की सारखं श्री श्री श्री. विशू म्हणतो की शुभ्रा काय झालं, तिच्यामुळे तुला त्रास होतोय का? आणि परत म्हणतो की अगं तुला काय, मला सुद्धा तिच्यामुळे त्रास झाला होता, खूप जास्त राग आला होता. शुभ्रा विचारते की का? विशू खाली बेडवर बसतो. शुभ्रासुद्धा त्याच्याजवळ बसत म्हणते की विशू डार्लिंग, सांग ना मला काय झालंय? विशू म्हणतो की नाही, काही नाही, जाऊ दे. शुभ्रा म्हणते की विशू प्लीज मला सांग ना काय झालं ते, यू कॅन ट्रस्ट मी, सांग. विशू सांगतो की आई डिस्टर्ब झाली होती आणि आई डिस्टर्ब झाली की मी डिस्टर्ब होतो. आई डिस्टर्ब झाली ना मला खूप त्रास होतो, मला सहनच होत नाही. आणि जेव्हा मला कळलं की जिच्यामुळे आई डिस्टर्ब झाली आहे ती आपली टीचर ताई आहे, तेव्हा माझा रागच गेला. म्हणजे ती आहेच तशी, तिच्यावर कोणीही रागवू शकत नाही. आता हे ऐकून शुभ्राला खूप राग येतो आणि ती रागात म्हणते की स्टॉप इट, सारखं सारखं तिचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही. आणि टीचर ताई काय, हे असल्या फालतू नावाने तू तिला नको बोलूस, समजलं? ती टीचर ताई वगैरे काही नाही आहे. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतो. विशू विचारतो की कोण आहे? सदाशिव सांगतो की डॉक्टर आलेत. शुभ्रा विचारते की डॉक्टर कशाला? विशू सदाशिवला तिथून जायला सांगतो आणि शुभ्राला सांगतो की मी बोलवलं आहे डॉक्टरांना तुझ्यासाठी. असं म्हणून तो तिथून निघून जातो. शुभ्रा म्हणते की अरे मला त्याची काही गरज नाही आहे, मी ठीक आहे. पण विशू तिचं काही नाही ऐकता तिथून निघून जातं. शुभ्रा मनातच म्हणते की मूर्ख आहे का हा, याच्यापासून माझी कधी सुटका होणार आहे काय माहिती. विशू डॉक्टरांना घेऊन आतमध्ये येतो आणि म्हणतो की बघा किती लागलं आहे, बरं होईल ना, प्लीज नीट चेक करा. डॉक्टर शुभ्राची जखम बघतात आणि म्हणतात की अहो फार काही नाही झालं, थोडंसं ड्रेसिंग करावं लागेल मग होईल बरं. असं म्हणून त्या जखमेला ड्रेसिंग करतात आणि म्हणतात की ड्रेसिंग केलं आहे आता बरं वाटेल त्यांना, आणि एक इंजेक्शन घेतलं ना की बरं वाटेल.
पण विशू विचारतो की पण काय डॉक्टर? डॉक्टर म्हणतात की काही विशेष नाही, थोडीशी आयर्नची कमतरता जाणवत आहे, मी काही औषधं लिहून देते, ती तुम्ही त्यांना द्या, मी तुम्हाला वेळ भेटला की त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन या. मग त्या काही औषधं लिहून विशूकडे देतात. यानंतर डॉक्टर तिथून निघून जातात. विशू शुभ्राजवळ बसत म्हणतो की डार्लिंग, तुला अजून काही हवं आहे का? शुभ्रा रागाने म्हणते की शांतता. असं म्हणून ती दुसरीकडे जाऊन बसते. विशू पण जाऊन दुसरीकडे उभा राहतो. शुभ्रा त्याच्याकडे बघत म्हणते की मी तुला सांगितलं ना, मला शांतता हवी आहे, मला एकटीला राहायचं आहे, मग तू काय करतो इकडे? विशू विचारतो की म्हणजे मी सुद्धा तुला तुझ्या आसपास नको आहे का? शुभ्रा म्हणते की हो, नको आहे. विशू म्हणतो की म्हणजे मी पण बाहेर जाऊ? शुभ्रा म्हणते की हो, जा. विशू म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्यासाठी औषधं घेऊन येतो. असं म्हणून तो तिथून निघून जातो. शुभ्रा मनातच म्हणते की मूर्ख, माझ्याच नशिबात हा बिंडोक बेवडा यायचा होता का? आणि त्या भिकारडीच्या नशिबात मात्र हँडसम नवरा, डायमंड नेकलेस सगळं तिलाच मिळतंय. आणि ती म्हणते की शुभ्रा, अगस्त्य तुझ्यासाठी नेकलेस घेऊन येईल, त्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि तो म्हणालाच आहे आणतो, पण बघूया आता काय करतो. आणि तो घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे ते मला बरोबर माहिती आहे. आणि म्हणते की अगस्त्य, वाट पाहते मी नेकलेसची आणि तुझीसुद्धा. नंतर आपण पाहतो की सुलक्षणाताई न्यूजपेपर वाचत असतात. त्या पेपर वाचत स्वतःशीच बोलत असतात की काय हालत झाली आहे कोल्हापूरच्या रस्त्यांची. सगळे राजकारणी जर धनाजी गायकवाड यांच्यासारखे स्वार्थी निघाले तर अजून यापेक्षा अपेक्षा तरी काय ठेवायच्या, असं म्हणून त्या रागाने न्यूजपेपर ठेवून देतात. तेव्हा तिथे अगस्त्य येतो आणि म्हणतो की माझ्या लाडक्या आईसाठी तिची आवडती ब्लॅक कॉफी. आणि तो सुलक्षणाताईजवळ बसत म्हणतो की तुझ्यासाठी स्पेशल बनवली आहे. सुबह का भोला शाम को वापस आ जाता है और मैं आ गया. सुलक्षणाताई दुर्लक्ष करत रघुला आवाज देतात. अगस्त्य म्हणतो की रघुला मी सांगितलं आहे की आईसाठी तू कॉफी बनवू नको, मीच बनवणार आहे म्हणून, आणि म्हणून मी बनवली. सुलक्षणाताई काहीच न बोलता तिथून जायला लागतात. अगस्त्य त्यांना थांबवत म्हणतो की आई. सुलक्षणाताई म्हणतात की तुला खूप उशीर झाला आहे अगस्त्य. असं म्हणून त्या निघून जातात. अगस्त्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या काही न ऐकता तिथून निघून जातात. तेव्हा तिथे श्री येते आणि अगस्त्याला विचारते काय झालं, नाही घेतली का कॉफी त्यांनी? पण तू नको काळजी करूस, आईचं मन खूप मोठं असतं, सगळ्या चुका माफ करतील त्या. आज त्या रागावल्या आहेत, पण एक दिवस तुला नक्की समजून घेतील. अगस्त्य म्हणतो की मला माहिती आहे आईला कसं मनवायचं, तिला मी बोलायला लावणारच, शेवटी मी तिचाच मुलगा आहे. असं म्हणून मग ते दोघेही तिथून निघून जातात. त्यांना गेलेलं पाहून शुभ्रा तिथे येते आणि मनातच म्हणते की अच्छा, म्हणजे ही सुलक्षणा अजूनही अगस्त्यवर चिडलेली आहे. शुभ्रा, आणखी एक संधी आहे तुझ्याकडे. याचं जर सोनं केलंस ना तर अगस्त्य अजून तुझ्याजवळ येईल, पण यासाठी फक्त छोटीशी गोष्ट करावी लागेल. अगस्त्य आणि या सुलक्षणामधला वाद संपवून त्यांना एकत्र आणावं लागेल. पण कसं? मी या सुलक्षणाला कसं तयार करू? ती ऐकेल का माझं? नंतर रात्री आपण पाहतो की सगळेजण जेवायला बसलेले असतात. सर्व एकमेकांची मस्करी करत असतात. आदित्यदादा पृथ्वीदादांना विचारतात की मयूरी वहिनी कुठे आहेत? पृथ्वीदादा सांगतात की परीच्या शाळेमध्ये काहीतरी प्रोजेक्ट आहे, तेच करत बसले आहेत दोघी. आदित्यदादा म्हणतात की हे बरं आहे, त्या दोघींना तिथे कामाला लावून तू इथे बसला आहेस. पृथ्वीदादा म्हणतात की अरे नाही, मी वडिलकीच्या नात्याने तिथे गेलो होतो, पण आदित्यदादा म्हणतात की तुझ्या सूचनांना ती कंटाळली असेल आणि म्हणाली असेल की जा तू, मी बसते इथे. असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. पृथ्वीदादा म्हणतात की तू म्हणतो तसं अगदी खोटं नाही आहे, भूक लागली होती मला म्हणून यावं लागलं खाली. आणि ते स्वीटी वहिनींना म्हणतात की आणि तुला सांगतो, जेवणात जर पनीर असेल ना तर याला फार कमी द्या, त्याचं आणि पनीरचं काय नातं आहे हे तुला माझ्यापेक्षा चांगलंच माहिती आहे. आदित्यदादा म्हणतात की गप रे. तेव्हा तिथे शुभ्रा आणि विशूसुद्धा येतात. आदित्य म्हणतो की अरे, विश्वा आणि शुभ्रासुद्धा आलेत, आता आपण सगळे मिळून जेवायला बसूया. पृथ्वीदादा विशूला म्हणतात की विश्वा, हे सगळं तुझ्यासाठी आहे. आणि शुभ्राकडे बघून म्हणतात की म्हणजे तुमच्या दोघांसाठी. आम्ही तुमच्या लग्नात नाही येऊ शकलो, म्हणून आमच्याकडून ही छोटीशी पार्टी. विशू म्हणतो की थँक्यू भावा. दादा तूच रे, तूच. स्वीटी वहिनी म्हणतात की विशू भैया, आणि आजचा स्पेशल मेनू स्वतः अगस्त्य भैयाने आपल्या हाताने बनवलं आहे. विशू म्हणतो की बरं झालं, लंडनला काय उगाच पाठवलं होतं का त्याला शिकायला? आदित्यदादा म्हणतात की म्हणजे अगस्त्य, आज तुझी परीक्षाच आहे असं म्हण. विशू म्हणतो की त्याची नाही, आपली. आणि मग सगळेजण हसायला लागतात. अगस्त्य म्हणतो की अरे, चांगलं बनवतो मी. मग स्वीटी वहिनी म्हणतात की आणि टेबल सजवला आहे आपल्या लाडक्या देवरानी श्रीने. विशू खुश होऊन म्हणतो की टीचर ताईने, तिचं कामच तसं असतं, करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम.
तितक्यात तिथे सुलक्षणाताई येतात आणि सुलक्षणाताईंना बघून सगळेजण खूप खुश होतात. आदित्यदादा म्हणतात की आईसुद्धा आले, आज आपण कितीतरी दिवसांनी सगळे एकत्र जेवायला बसणार आहोत. सुलक्षणाताई शुभ्राकडे बघून शुभ्राला विचारतात की शुभ्रा, विशू म्हणत होता की तुझ्या हाताला काही लागलं आहे म्हणून, काय झालं? मग शुभ्रा सांगते की आईसाहेब काही नाही, मगाशी ते मी श्रीच्या खोलीत गेले होते ना. आणि मग सुलक्षणाताई शुभ्राला थांबवत म्हणतात की हो मग बरोबर आहे, ही जिथे असेल तिथे काहीतरी प्रॉब्लेम तर होणारच ना, ठरलेलं आहे ते, त्यात नवीन काय आहे? हे ऐकून सगळेजण चेहरा पाडतात. श्रीलासुद्धा खूप वाईट वाटतं. अगस्त्य सुलक्षणाताईंना काही बोलणार इतक्या श्री अगस्त्याला खुणावून थांबवते. सगळेजण खूप नाराज झालेले असतात. सगळ्यांकडे बघून स्वीटी वहिनी म्हणतात की विशू भैया आणि शुभ्रा तुम्ही जोडीने बसा ना. पृथ्वीदादा म्हणतात अगं स्वीटी, नवीन जोडपं आहे ते असं नाही बसणार, त्यांना आग्रह करावा लागेल. आणि मग आता हे ऐकून आदित्यदादा म्हणतात की हो ना, आपल्या वेळेस असं काही झालं नाही ना, निदान यांच्या वेळेस तर सगळं व्यवस्थित होऊ दे. मग शुभ्रा आणि विशू जेवायला बसतात. श्री सुलक्षणाताईंना जेवण वाढायला जाणार तितक्यात सुलक्षणाताई रागाने श्रीला हातानेच थांबायला सांगतात. हे बघून शुभ्रा खूप खुश होते. आता पृथ्वीदादा विशूला विचारतात की विश्वा, अरे तुझं लग्न झालं म्हणजे चांगलं झालं, पण आम्हाला सगळ्यांना हे जाणून घ्यायचं आहे की तुमची ही सगळी गोष्ट घडली कशी? म्हणजे तू आणि शुभ्रा भेटलात कसे? म्हणजे आधी मैत्री झाली आणि मग लग्नाचं प्रॉमिस, की आत्ता लग्न झालं आहे आणि मग मैत्री खुलते, काय आहे नक्की? कसं काय घडलं? मग स्वीटी बहिणीसुद्धा म्हणतात की हो हो सांगा ना. मग विशू म्हणतो की ॲक्च्युली जे काही घडलं ना ते फास्ट फॉरवर्डपेक्षाही फास्ट घडलं. काय झालं, अगस्त्याच्या लग्नानंतर आईने मला कॉल केला आणि ती भेटायला आली. आई आली, मला भेटली आणि निघून गेली. त्यानंतर तिने मला कॉल करून पुन्हा बोलवलं. मी गेलो, बघतो तर काय, समोर आई आणि तिच्या मागे शुभ्रा. जसं मी शुभ्राला बघितलं, मनात एकदम व्हायलन्स वाजायला लागलं. ते पिक्चरमध्ये असतं ना, हिरो हिरोईनला बघतो तेव्हा पाठीमागे म्युझिक वाजतं आणि मी बघतच राहिलो तिच्याकडे. आणि तसंही आपल्या नशिबात एवढी चांगली मुलगी कुठे मिळणार आहे, म्हणजे पहिल्यांदाच इतकी गोरी गोरी पान मुलगी बघितली ना. मग सगळेजण हसायला लागतात आणि विशूला चिडवायला लागतात. शुभ्रा सगळ्यांना थांबवत म्हणते की 1 मिनिट, आपण या सगळ्या गप्पा नंतर मारूया का? म्हणजे मग सगळेजण आश्चर्याने शुभ्राकडे बघायला लागतात. शुभ्रा म्हणते की नाही, म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, मला खूप भूक लागली आहे ना म्हणून म्हटलं. मग आदित्यदादा म्हणतो की ते ठीक आहे, पण काय आहे ना, नवीन जोडप्यांनी जेवणाला सुरुवात करायच्या आधी एकमेकांना घास भरवायचा असतो, अशी पद्धत आहे. मग स्वीटी वहिनीसुद्धा म्हणतात हां, ते खाना त्यांना उखाणा म्हणायचं असतं, पण त्यांना काही ते जमत नाही. मग श्री म्हणते उखाणा, मग सगळेजण उखाणा म्हणायला लागतात. मग शुभ्रा म्हणते नाही नाही, मला नाही जमणार. सगळेजण शुभ्राला आग्रह करतात. तेव्हा शुभ्रा म्हणते ओके ठीक आहे, मी ट्राय करते. तितक्यात विशू शुभ्राला थांबवत म्हणतो की 1 मिनिट, मी घेतो आधी उखाणा. आणि विशू म्हणतो की भाजीत भाजी पोकळा आणि मला आवडतो ढोकळा. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. विशूला काही उखाणा जमत नाही. शुभ्राला खूप राग येतो. श्री म्हणते की विशू भाऊजी, मी सांगते तुम्हाला. आणि श्री विशूच्या कानात काहीतरी सांगते. विशू खुश होऊन म्हणतो की इतकं सोपं आहे ते. यानंतर विशू उखाणा घ्यायला लागतो आणि खूप सुंदर असा उखाणा घेतो. त्याची शेवटची लाईन्स असतात की माझी आणि शुभ्राची रबने बनादी जोडी. आता हे सगळेजण हे ऐकून खूप खुश असतात. मात्र हे ऐकल्यानंतर श्री खूप आश्चर्याने शॉक होऊन विशूकडे बघायला लागते. आणि आजचा भाग